नमस्कार मित्रांनो. अमेरिका आणि इराण यांच्यात एक वादळापूर्वीची शांतता आहे. पण गंमत म्हणजे ज्या प्रकारे हे दोन्ही देश वागतायत ते बघून त्यांना देश म्हणावं का लुटारू असा प्रश्न पडलेला आहे. अमेरिकेने होर्मुझच्या आखाताला वेढा घातलेला आहे. त्यातनं जाणाऱ्या इराणी किंवा इराणचा झेंडा नसलेल्या पण इराणशी संबंधित असलेल्या जहाजांना वाटेत थांबून त्याचा ताबा घेण्याचं काम अमेरिकेने चालवलेलं आहे. त्याचे व्हिडिओ प्रसिद्ध झालेले आहेत. एक टँकर असं म्हणतात इराणमधनं श्रीलंकेच्या दिशेला निघाला होता आणि तो काही इराणचा असल्याचं कुठेही चिन्ह नव्हतं, पण तो इराणचा आहे असं संशय आल्यामुळे अमेरिकेच्या कमांडोजनी मरीन्सनी हेलिकॉप्टरनी त्याच्यावर धाड मारली आणि तो टँकर ताब्यात घेतला. हे होत असताना इराणनी 2 मोठे कार्गो वेसल्स मालवाहतुकीची जहाजं कंटेनरशिप त्याच्यावर इराणच्या कमांडोनी हल्ला केला. स्पीड बोट्स असतात ती एक स्पीड बोट तिथे गेली, त्यांनी शिडी टाकली, शिडीवरनं 10-12 कमांडो गेले बस, आणि त्यांनी ती मालवाहक बोट ताब्यात घेतली आणि इराणच्या दिशेने वळवली. तिसरी होती तिच्यावर गोळीबार केला आणि तिला आहे तिथे थांबवली. म्हणजे एका प्रकारे लुटारूंच्या टोळ्यासारखं, ज्याला पायरेट्स म्हणतात, समुद्री चाचे, समुद्रातनं येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवर धाडी टाकून बघा मी तुमचं किती नुकसान करू शकतो असं दाखवण्याचा प्रयत्न करते. हे होत असताना जमिनीवरची परिस्थिती काय तर वेगवेगळ्या ठिकाणी जे अहवाल प्रसिद्ध झालेले आहेत, रिपोर्ट्स आलेले आहेत, त्यांचा असा दावा आहे की इराणमध्ये आता एक वेगळीच लीडरशिप, एक वेगळंच नेतृत्व आकारास येत आहे जे समोर दिसत नाही आहे. त्याच्यामध्ये जे अब्बास आराक्ची ज्यांचे परराष्ट्रमंत्री आहेत किंवा मसूद पेझेशकियान जे त्यांचे अध्यक्ष आहेत, राष्ट्रपती आहेत, त्यांचं स्थान कठपुतळी भावल्यांसारखं आहे. खुद्द आयातुल्ला मोश्ताबा खामेनी म्हणजे आयातुल्ला अली खामेनींचा मुलगा जो त्यांचा उत्तराधिकारी झाला, जो विलायते फकी जे त्यांचं जे सर्वोच्च नेता हे काही हा योग्य शब्द नाही आहे, पण त्या पदावर तो बसला, तो गायब आहे. अशा बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत की त्याचा चेहरा बऱ्यापैकी जळलेला आहे, त्यांना बोलता येत नाही आहे आणि म्हणून त्यांचा व्हिडिओ किंवा ऑडिओ प्रसिद्ध होत नाही आहे. जीवाला धोका आहे. त्यामुळे अतिशय एकांतवासातल्या ठिकाणी काही जणांचं म्हणणं आहे डॉक्टर मसूद पेझेशकियान अध्यक्ष ते स्वतः जातीने त्याच्या उपचारामध्ये सहभागी आहेत आणि त्याच्याकडनं जे संदेश दिले घेतले जात आहेत हे चिठ्ठीवर लिहून ती चिठ्ठी सील करून एक माणूस दुसऱ्याला देतो, दुसरा तिसऱ्याला देतो. त्याला माहिती नसतं ही चिठ्ठी कुठून आली आणि कोणाकडे जाणार आहे हे त्याला माहिती नसतं. त्याला फक्त त्याच्या आधीचा आणि त्याच्यानंतरचा एवढाच माणूस माहीत असतो. अशा प्रकारे संदेशांचं देवाणघेवाण केली जात आहे. हे जे नेतृत्व आहे हे सगळं IRGCच्या कमांडर्सचं नेतृत्व आहे. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार आत्ताच त्यांनी जे एक ट्रूथ टाकलं आहे त्याच्यानुसार इराणमध्ये सावळा गोंधळ उडालेला आहे. त्याच्यामध्ये जहाल विरुद्ध मवाळ असा संघर्ष आहे आणि जहाल हरतायत, मवाळ जिंकतायत. अर्थात ट्रम्पचं सगळ्या गोष्टी त्यांच्या सगळं सोयीच्या असतात आणि त्यांनी असंही म्हटलेलं आहे की त्यांनी अमेरिकेच्या नौदलाला आदेश दिलेले आहेत की कुठल्याही आकाराच्या बोटी, छोट्या स्मॉल बोट्स जरी आल्या, अटॅक बोट्स छोट्या म्हणजे मोटर बोट, तरी त्या उद्ध्वस्त करा. इराणच्या 159 जहाजांना आम्ही जशी जलसमाधी दिलेली आहे तशा या छोट्या बोटींनाही सोडू नका, येईल त्याला ठोका. हे ट्रम्पनी आदेश अमेरिकेच्या नौदलाला दिलेले आहेत. दुसरीकडे इराणनीही जी जहाजं इराणला चुकवून जायचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर धाड टाकून त्यांना लुटण्यास प्रारंभ केलेला आहे. सगळं जग या दोन्ही देशांकडे हवालदिल होऊन बघत आहे, कारण नुकसान सगळ्या जगाचं होत आहे. ट्रम्प त्यांचे जे प्रेस सेक्रेटरी आहेत कॅरोलिन लेविट त्यांचं म्हणणं असं आहे की इराण तेलाची वाहतूक करू न शकल्यामुळे, बघा खार्ग आयलंड आहे तिथे इराणचं 90% जास्त तेल साठवलं जातं
जर इराण या तेलाचा व्यापारच करू शकत नसेल तर खार्ग बेटाची तेल साठवण्याची क्षमता संपुष्टात आलेली आहे. आणि त्यामुळे इराणसमोर प्रश्न आहे की जे इराणमध्ये रोजच्या रोज तेलाचं उत्पादन होतं आहे ते साठवायचं कुठे. आणि जर तेलाचं उत्पादन साठवण्याची जागा नसेल तर तेलाचं उत्पादन बंद करावं लागतं. तेलाचं उत्पादन बंद केलं, काही दिवस ते बंद राहिलं तर सुरू व्हायला पुन्हा वेळ लागू शकतो आणि त्याच्यामुळे इराणचं जबरदस्त नुकसान होतं आहे असं यांचं म्हणणं आहे. हे चालू असताना नवीन बातमी इस्रायलच्या जेरुसलेम पोस्ट या वर्तमानपत्रांनी दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की अगदी थेट धमकी दिली नसली तरी इराणनी अशी गर्भित धमकी दिलेली आहे की या सगळ्या आखातातून तुमच्या आमच्या घरात येणाऱ्या इंटरनेटच्या केबल, हे आपल्या घरी असतात ते छोट्या जोडण्या असतात पण त्याच्या मोठ्या अंडरसी केबल आहेत, या मुख्यतः आखातातनं गेलेल्या आहेत. आणि यातल्या 7 केबल ज्या जगाच्या एकूण 95% जोडणी या भागाच्या जगाशी इंटरनेटशी आहेत त्या या सगळ्या भागातनं गेलेल्या आहेत. आणि या इंटरनेट केबल एका प्रकारे भारतालाही कनेक्ट करतात बऱ्याच देशांशी आणि आखाती देशांची तर पूर्ण कनेक्टिव्हिटी या केबल्सवर अवलंबून आहे. या सगळ्या भागात मोठ्या संख्येने डेटा सेंटर उभी राहत आहेत. AI क्षेत्रामध्ये मोठी प्रगती होते. महाराष्ट्रात आपल्याकडे डेटा सेंटर कॅपिटल वगैरे आपण बनवण्याचा प्रयत्न करतोय. रोज कुठल्या ना कुठल्या मुख्यमंत्र्यांचे डेटा सेंटरच्या उद्घाटनाबाबत किंवा त्याच्याबाबतचे व्हिडिओ MOU साईन झाल्याचे किंवा त्याचं ट्विट, फेसबुक पोस्ट, व्हिडिओ, म्हणजे हा सगळा हे सगळं क्षेत्र किती महत्त्वाचं आहे ते आपल्याला लक्षात येईल. पण याच्या ज्या केबल्स आहेत त्या सगळ्या आखातातनं गेलेल्या आहेत. आता हा पुन्हा प्रश्न आहे की इराणकडे ही कॅपॅसिटी आहे का नाही, कारण समुद्राखालनं गेलेल्या या केबल नेमक्या कुठून गेलेल्या आहेत त्या शोधणं आणि त्या तोडणं, आणि त्या तोडल्या तर जगात संपूर्ण जो काही हडकंप माजेल, कारण सगळं आर्थिक क्षेत्र आज इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर अवलंबून आहे. इंटरनेट 1 तासाभरासाठी गेलं तरी आपला जीव कासावीस होतो. आणि त्यामुळे हे जर प्रमुख जोडण्या इंटरनेटच्या कापल्या गेल्या, इराणनी त्याचा नकाशा प्रसिद्ध केला आहे असं दाखवायला की आम्हाला माहिती आहे हे कुठून जातं आणि आम्ही तोडू शकतो. आणि त्यामुळे या दोघांना कसं अडवायचं हे कोणालाही कळत नाही आहे. युरोपीय महासंघाची बैठक आहे, त्याच्यातही हाच विचार आहे की हे याच्यातनं मार्ग कसा काढायचा, यांना कसं थांबवायचं. पण त्यांच्याकडेही या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. आणि म्हणून आत्ता जगात सगळीकडे हा जो ज्याला काय म्हणतात वादळापूर्वीची शांतता आहे. कोणाला कळत नाही की काय होणार आहे. शेअर बाजार कधी वाढतो कधी पडतो. आता उद्या पुन्हा शुक्रवार आहे. शुक्रवारी ट्रम्प यांचा शिरस्ता आहे की ट्रम्प शुक्रवारी शेअर बाजारात काहीतरी चांगली घोषणा करून ते वाढवतात, सोमवारी तो पाडतात. आणि त्यामुळे अनेक लोक ओळखीचे भेटले की त्यांनी शेअर बाजारात ट्रेडिंग करणं, कारण ती भीती निर्माण झाली. कारण हे सगळं जर एखाद्या देशाचे अध्यक्ष सट्टा बाजारसारखा शेअर बाजाराला वापरायला लागले, कारण त्यांच्याकडे अमर्याद ताकद आहे. आणि अमेरिकेच्या शेअर बाजारात जगातली 56 का 58% व्हॅल्यू आहे. आणि त्यामुळे जे सामान्य गुंतवणूकदार आहेत, ब्रोकर आहेत, त्यांना खरोखरच या सगळ्याचा फटका बसत आहे. कारण शेवटी जो निर्णय घेतो त्याला आपण कोणता निर्णय घेणार आहे हे आधीच माहिती असतं आणि त्याच्या आधीच तो व्यवहार करतो, शेअर शॉर्ट करतो, विकत घेतो, विकतो. बाकीच्यांना हे तुमच्याकडे कितीही AI असेल, काही असेल, तरी ट्रम्पच्या मनात काय आहे हे कोणाला कळत नाही. हे सुरू असताना लेबनॉनमध्येही थोडीशी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण तिथे इस्रायल आणि लेबनॉन सरकार यांच्यामध्ये युद्धबंदी झाली होती. त्याच्यामध्ये लेबनॉन सरकारने आता भूमिका घेतलेली, जोपर्यंत इस्रायल आपलं सैन्य सीमेपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत इस्रायलची वाटाघाटी होणार नाहीत. आणि इस्रायलसाठी हे सोयीचं नाही आहे, कारण हिजबुल्लाचे सगळे इस्रायलच्या लेबनॉन सीमेवर सगळ्या हिजबुल्लाच्या लोकांनी हे स्वतःची यंत्रणा तयार केलेली आहे. तिकडनं ते रॉकेट्स लॉन्च करतात. इस्रायलच्या उत्तर भागात जेमतेम 15 सेकंद आधी रॉकेट येऊन आदळतं आणि मग वॉर्निंग येते, कारण अक्षरशः समोरासमोर आहे. काही ठिकाणी तर अर्ध्या किलोमीटरवरनं रॉकेट येतं. आणि म्हणून इस्रायल तिथे बफर, लिटानी नदी आहे दक्षिण लेबनॉनमध्ये, तिथपर्यंत बफर तयार करण्याचा प्रयत्न करतोय. पण आता जर लेबनॉननी जर अशी भूमिका घेतली तर पुन्हा संघर्ष अटळ असल्याचं वाटतंय. पण संघर्ष अटळ असला तरी कोणालाही लढाईत उतरून स्वतःचे हात पोळून घ्यायची गरज नाही आहे, इच्छा नाही आहे. आणि त्यामुळे लुटारीसारखं मी एक जहाज लुटलं त्यांनी एक जहाज लुटलं, मी एक जहाज लुटलं त्यांनी एक, म्हणजे
यांचा खेळ होतोय, पण त्याच्यामध्ये सगळ्या जगाचा जीव जातोय. आता बाकीचे देश एकत्र येऊन काही भूमिका घेतात का, आणि त्या भूमिकेला कोणी काही विचारतं का? कारण नुसती भूमिका घेऊन उपयोग नाही. तुमच्या मनगटात ताकद पाहिजे ही भूमिका प्रत्यक्षात उतरवायची असेल तर. आणि त्यामुळे आणखीन एक आठवडा युद्धविरामाचा जो वाढला असला तरी जगासमोरची अनिश्चितता कायम आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.